गोते वासुदेवाय. अथ द्वितीयोध्याय. कुशद्रा इत्यादी मनुच्या 5 पुत्रांचा वंश. श्री शुक म्हणतात, अशा प्रकारे जेव्हा सुद्युम्न वनात गेला तेव्हा वैवस्वत मनूने पुत्रांसाठी यमुनेच्या काठी 100 वर्षापर्यंत तपश्चर्या केली. त्यानंतर त्याने संतान प्राप्तीसाठी सर्व शक्तिमान भगवान श्रीहरींची प्रार्थना केली आणि आपल्यासारखे 10 पुत्र प्राप्त केले. त्यापैकी सर्वात मोठा इक्ष्वाकू होता. त्या मनुपुत्रांपैकी एकाचे नाव कुशद्र होते. त्याला गुरु वशिष्ठांनी गायीचे रक्षण करण्यासाठी नेमले, म्हणून तो रात्रीच्या वेळी अत्यंत सावधगिरीने वीरासनात बसून गायींचे रक्षण करत असे. एके दिवशी रात्री पाऊस पडत होता. त्यावेळी गायीच्या गोठ्यात एक वाघ घुसला. त्याला भिवून झोपलेल्या गायी उठून उभ्या राहिल्या. त्या गोशाळेमध्ये इकडे तिकडे धावू लागल्या. बलवान वाघाने एका गायीला पकडले. ती अत्यंत भयभीत होऊन हंबरू लागली. तिचा तो आक्रोश ऐकून कुशद्र गायीजवळ धावत गेला. रात्रीची वेळ आणि त्यात ढगांनी आच्छादल्यामुळे तो तारे सुद्धा दिसत नव्हते. त्याने हातात तलवार घेऊन अजाणतेपणेच वाघ समजून वेगाने गायीचे शिर उघडवले. तलवारीच्या टोकाने वाघाचा सुद्धा कान तुटला. रस्त्यात रक्त गळत असलेल्या अवस्थेत तो अत्यंत भयभीत होऊन तेथून निघून गेला. शत्रुदमन कुशद्राला वाटले वाघ मेला, परंतु सकाळी त्याने जेव्हा गायीलाच मारलेले पाहिले तेव्हा त्याला अतिशय दुःख झाले. कुशद्राने जाणून बुजून जरी अपराध केला नव्हता तरी सुद्धा कुलपुरोहित वसिष्ठांनी त्याला शाप दिला की या कर्मामुळे तू क्षत्रिय राहणार नाहीस, शूद्र होशील. गुरुदेवांचा शाप कुशद्राने हात जोडून स्वीकारला आणि नंतर त्याने मुनींना प्रिय असणारे नैष्टिक ब्रह्मचर्य धारण केले. सर्व प्राण्यांचा हेतुरहित हितेशी आणि सर्वांच्या बाबतीत समान भावनेने युक्त होऊन तो भक्तीमुळे परम विशुद्ध भगवान वासुदेवांचा अनन्य भक्त झाला. त्याची सर्व विषयीची आस नाहीशी झाली. सर्व वृत्ती शांत झाल्या. इंद्रिय वश झाली. तो कधीही कोणताही संग्रह करीत नव्हता. दैववशात जे काही प्राप्त होत असे त्यावरच तो आपला जीवन निर्वाह करीत असे. तो आत्मज्ञानाने संतुष्ट होता आणि आपले चित्त परमात्म्यामध्ये स्थिर करून बहुतेक वेळा समाधीस्थच राहत असे. तो वेडा, आंधळा अगर बहिरा असल्याप्रमाणे पृथ्वीवर संचार करीत असे. अशा प्रकारे राहणाऱ्या त्याने एकदा वनात भडकलेला वणवा पाहिला. मननशील कुशद्राने आपला देह त्या अग्नीत भस्म करून तो परब्रह्माला प्राप्त झाला. मनूचा सर्वात लहान पुत्र कवी नावाचा होता. विषयभोगांबाबत तो अत्यंत निष्ठुर होता. राज्य सोडून तो आपल्या बंधूबरोबर वनात निघून गेला आणि स्वयंप्रकाश परमात्म्याला आपल्या हृदय सिंहासनावर विराजमान करून किशोरावस्थेतच तो परमपदाला प्राप्त झाला. मनुपुत्र करुषापासून कारुष नावाचे क्षत्रिय उत्पन्न झाले. ते मोठे ब्राह्मण भक्त, धर्मप्रेमी व उत्तर भागाचे रक्षण करणारे होते. धृष्टाचे धाष्ट्य नावाचे क्षत्रिय झाले. या शरीराने शेवटी ते ब्राह्मण झाले. नृगाचा पुत्र सुमती, त्याने पुत्र भूतज्योती आणि भूतज्योतीचा पुत्र वसु होता. वसूचा पुत्र प्रतीक आणि प्रतीकाचा पुत्र ओघवान. ओघवानाच्या पुत्राचे नाव सुद्धा ओघवानच होते. ओघवती नावाची त्यांना एक कन्या होती. तिचा विवाह सुदर्शनाशी झाला. मनुपुत्र नरिशंतापासून चित्रसेन, त्याच्यापासून वृक्षापासून मिडवानापासून पुर्छ आणि त्याच्यापासून इंद्रसेनाची उत्पत्ती झाली. इंद्रसेनापासून गीतिहत्र, त्यापासून सत्यस्रवापासून गुरुस्रवा आणि त्याच्यापासून देवदत्ताची उत्पत्ती झाली. देवदत्ताचा अनिवेश्य नावाचा पुत्र झाला. तो स्वतः भगवान अग्निदेवच होता. तोच पुढे कानिन आणि महर्षी जातुकर्ण नावाने प्रसिद्ध झाला. परीक्षिता, ब्राह्मणांच्या अग्निवेशायन नावाचे गोत्र त्याच्यापासून चालत आले. अशा प्रकारे नरिशंतांच्या वंशाचे मी वर्णन केले. आता दिष्टाचा वंश आहे. दिष्टाच्या पुत्राचे नाव नाभाग होते. हा नाभाग दुसरा आहे. आपल्या कर्मामुळे तो वैश्य झाला. त्याचा पुत्र बलंदन आणि त्याचा वश्यप्रती. वश्यप्रतीचा प्रांशु आणि प्रांशूचा पुत्र प्रमती झाला. प्रमतीचा खनित्राचा चाक्षुष आणि त्याचा विविंशती. विविंशतीचा पुत्र रंभ आणि रंभाचा पुत्र खनित नेत्र. हे दोघेही धार्मिक होते. त्यांचा पुत्र करंधम आणि करंधमाचा परीक्षिता. अविक्षिताचा पुत्र मरुड चक्रवर्ती राजा झाला. अंगिराचा पुत्र महायोगी सवर्त ऋषीने त्याच्याकडून यज्ञ करविला होता. मरुत्ताचा यज्ञ जसा झाला तसा आणखी कोणाचाही झाला नाही. त्या यज्ञातील सर्व काही सोन्याचे असून जे काही होते ते अत्यंत सुंदर होते. त्या यज्ञामध्ये सोमपान करून इंद्र संतुष्ट झाला होता आणि भरपूर दक्षिणा मिळाल्याने ब्राह्मण तृप्त झाले होते. त्यात मरुगण
अन्न वाढणारे आणि विश्वदेव सभासद होते. मरुत्ताच्या पुत्राचे नाव दम होते. दमाचा राज्यवर्धन, त्यापासून सुधृती आणि सुधृतीला नर नावाचा पुत्र झाला. नरापासून केवळ, केवलापासून बंधुमान, बंधुमानापासून वेगवान, वेगवानापासून बंधू आणि बंधूपासून राजा तृणबिंदूचा जन्म झाला. तृणबिंदू आदर्श गुणांचे भांडार होता. अप्सरांमधील श्रेष्ठ अलंबुषा देवीने त्याला वरली. तिच्यापासून त्याला अनेक पुत्र आणि ईडविडा नावाची एक कन्या झाली. मुनिवर विश्रवाने आपले योगेश्वर पिता पुलस्य यांच्याकडून उत्तम विद्या प्राप्त करून घेऊन ईडविडेपासून कुबेराला जन्म दिला. तृणबिंदूला विशाल, शून्यबंधू आणि धूमकेतू असे 3 पुत्र झाले. त्यापैकी विशाल हा वशंधर झाला आणि त्याने वैशाली नावाची नगरी वसवली. विशालाचा हेमचंद्र, हेमचंद्राचा धूम्राक्ष, धूम्राक्षाचा संयम आणि संयमाचे पुष्पाक्ष व देवज असे 2 पुत्र झाले. पुष्पाश्वासा पुत्राचे नाव सोमदत्त होते. त्याने अश्वमेध यज्ञाने यज्ञपती भगवंतांची आराधना केली आणि योगेश्वर संतांचा आश्रय घेऊन उत्तम गती प्राप्त करून घेतली. सोमदत्ताचा पुत्र सुमती आणि सुमतीचा जन्मेजय झाला. हे सर्व तृणबिंदूची कीर्ती वाढवणारे विशाल वंशातील राजे झाले. अध्याय 2 समाप्त.